ची बातमी आपण पाहताय। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांची फोनवरून चर्चा झाली। एस जयशंकर यांच्यासोबत भारताचे पाकिस्तानवर मिसाईल हल्ले आता महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। परिस्थिती चिघळू देऊ नका, अमेरिकेने हे आवाहन केलेलं आहे। पहिले ड्रोन आणि त्याच्यानंतर मिसाईलनं आता भारताकडून पाकिस्तानवर हल्ले केले जात आहेत। तर भारताकडून देखील आता चोख उत्तर आपण पाहतोय। 2 मिसाईल्स भारताने पाकिस्तानवर डागलेले आहेत। तितकंच नाही तर लाहोरवर देखील ड्रोन हल्ला केला जातोय। जालंधरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारताने परतवलाय। तर लेहमध्ये देखील पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की चंदीगड, मोहाली, जम्मू, कुपवाडा, अमृतसर, गुलमर्ग अशा सर्वच भागांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। भारताने देखील आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। 2 मिसाईल्स भारताने पाकिस्तानवर डागल्या। तितकंच नाही तर लाहोरवर देखील भारताकडून ड्रोन हल्ला करण्यात आला। भारताकडून लाहोरवर ड्रोन हल्ला, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारताचं चोख उत्तर 2 मिसाईल आता भारताकडून डागण्यात आलेल्या आहेत। जालंधरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला जो आहे तो परतवण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, लेहमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जाते। भारताचे पाकिस्तानवर आता मिसाईल हल्ले, ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानांच्या माध्यमातून पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न, मात्र आपल्या यंत्रणांनी हल्ले जे ते परतवून लावलेले आहेत। पाकिस्तानचे नापाक इरादे नेस्तनाबूत केलेले आहेत। लेहमध्ये आता पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जयशंकर यांनी मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। भारताने पाकिस्तानवर मिसाईल आता हल्ले केलेले आहेत। भारताचं चोख उत्तर आहे आणि 2 मिसाईल आता भारताकडून डागण्यात आलेल्या आहेत। लाहोरमध्ये ड्रोननं हल्ला आता सुरू झालेला आहे। नवी दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। इकडे एस जयशंकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्या ठिकाणी बातचीत करतायत। पाकला सडेतोड उत्तर दिलं जात आहे। भारतीय लष्करानं पाकिस्तानचे 2 लढाऊ विमानं जी आहेत ती पाडलेली आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जात आहे। भारतानं पाकिस्तानचं F-17 आणि F-16 हे लढाऊ विमान जे आहे ते पाडलेलं आहे आणि याची कबुली सुद्धा पाकिस्तानी सैन्याकडून देण्यात आलेली आहे। लेहमध्ये पूर्णपणे आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। भारताच्या 3 राज्यांमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे। पंजाब, राजस्थान, जम्मूमध्ये ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न, मात्र हे हल्ले परतवून लावण्यात आलेले आहेत। पाकिस्तानचे नापाक इरादे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। जालंधरमध्ये पाकचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, लेहमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलाय। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारताकडून दिलं जात आहे। भारताने पाकिस्तानवर आता मिसाईल हल्ले केलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, पाकच्या हल्ल्याचं आता प्रत्युत्तर, महत्त्वाची आणि मोठी बातमी, भारताने लाहोरवर हल्ला केलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आलेला आहे। मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यानं आता भारताकडून पाकिस्तानला उत्तर दिलं जात आहे। जशास तसं उत्तर दिलं जाईल असं राजनाथ सिंह यांनी सांगितलेलं होतं आणि तशीच भूमिका आता आपली आहे, सैन्याची भूमिका आहे। जम्मू हवाई हद्दीमध्ये ड्रोननं या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न, नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, मात्र हे ड्रोन हल्ले जे आहेत ते हाणून पाडण्यात आलेले आहेत। पाकच्या हल्ल्याचं आता प्रत्युत्तर दिलं जात आहे। ड्रोन आणि मिसाईलनं पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न आणि आता ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातूनच भारताकडून आता पाकिस्तानवर हल्ले केले जात आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, घडामोडींना वेग आलेला आहे। भारताकडून लाहोरवर आता ड्रोननं हल्ला करण्यात आलेला आहे। पाकच्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आता भारत देतोय। चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, जशास तसं उत्तर दिलं जाईल असं राजनाथ सिंह यांनी ठासून सांगितलेलं होतं आणि वारंवार सांगितलेलं होतं आणि त्याला आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याचं प्रत्युत्तर, भारताकडून लाहोरवर आता ड्रोननं हल्ला करण्यात आलेला आहे। मिसाईल सुद्धा 2 मिसाईल जे आहेत ते डागण्यात आलेले आहेत। एस जयशंकर यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर बातचीत जी आहे ती सुरू झाली आहे। नवी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। पंतप्रधान मोदी प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। भारताच्या हल्ल्यानंतर लाहोर, इस्लामाबादमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। महत्त्वाची